नमस्कार. काल एक मित्राबरोबर गप्पा मारत होतो आणि अचानक म्हणजे आता हे सध्या निवडणुकीचं वातावरण चालू आहे नाही का सगळीकडं. तर बऱ्याचदा आपण बघितलं की या पक्षातनं त्या पक्षाचं कुणाचं गेलेत, कोण लोकं इकडं, मग कोणी कोणाला ओढून आणलंय, काय केलंय किंवा कोणीतरी आपली स्वतःची फळी उभी केली आणि उभं राहिले पार्टी घेऊन पार्टीला किंवा पार्टीला म्हणजे पार्टीकडून एखाद्या. तर दिस इज व्हॉट आय बी टॉकिंग अबाउट रिबिलियस. साधारण एक किस्सा माझ्या आयुष्यामध्ये घडलेला. मी हॉस्टेलला राहत होतो पोस्ट ग्रॅज्युएशन करताना मुंबईमध्ये. आणि लाईक 50 एक लोकांचा आमचा वर्ग. त्यामध्ये आम्ही 13 हॉस्टेलाइट्स, बाकी सगळे लोकल मुंबईकर्स. असं साधारण आमचं एक वर्गाचं स्ट्रक्चर होतं. त्यामध्ये सेकंड इयरला असताना आपल्याला प्रोजेक्ट करा, तुम्ही कुठल्या तरी ऑर्गनायझेशनमध्ये थांबा, तिथं तुम्ही इंटर्नशिप करा आणि प्रोजेक्ट करा. त्यातून मग तुम्ही नंतर त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करा. ह्या सगळ्या स्टोरी नाही का प्रत्येकाच्या लाईफमध्ये जे जे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा कदाचित इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील. आता तर प्रोजेक्ट अगदी स्कूल लेवलपासून चालू झालं. मला आठवतंय मी एमर्सनमध्ये मी माझा प्रोजेक्ट करत होतो इंटर्नशिपसाठीचा, किंवा ज्याला आपण ब्लॉक प्लेसमेंट म्हणतो. त्याच्यामध्ये मी प्रोजेक्ट करत असताना प्रोजेक्ट झाला. परत वर्गामध्ये असताना रिसर्च मेथोडॉलॉजीवरती आम्हाला थोडंसं ट्रेनिंग वगैरे द्यायची की काय तुम्ही करू शकता, कसं करता येईल वगैरे. ह्या सर्व गोष्टी त्यातून घडत गेल्या आणि सगळ्या गोष्टींच्या नंतर अगदी शेवटी एंड ऑफ द प्रोजेक्ट सबमिशनचा विषय आला. आणि त्यावेळेस मी वडिलांकडे हट्ट करून थोडा नुकताच लॅपटॉप पण घेतला होता की आम्हाला लागेल बाबा, आम्हाला असावा वगैरे अशा कारणाला. मला माहित नाही, त्यानंतर असं वाटलं मला खरं की खरंच खूप मोठी गरज होती लॅपटॉपची, पण तरी घेतला तो जरा भांडण वगैरे करून घरात किंवा थोडंसं हट्टीपणा करून. आणि प्रोजेक्ट सबमिशनच्या वेळेस वेळ आली तर मी पहिलं आमच्या वर्गात म्हणजे आम्ही हॉस्टेलमध्ये राहत होतो. थोडंसं तुम्ही अंदाज घेऊ शकता की आम्ही थोडेसे कदाचित आळशी पण असतो त्यामध्ये, आणि कामचुकार म्हणा किंवा आणखीन काय. तर त्यामध्ये आम्ही आठवतंय मला की आम्ही सर्वांचे एक ॲव्हरेज 60-70 पानांचं प्रोजेक्ट रिपोर्ट आमचा तयार होत होता. आणि वर्गात आम्ही सगळ्यांशी बोलता चर्चा करता करता पाहिलं तर काय काय लोकांची 200 पानांची पेजेस, 200 पेजेसचा प्रोजेक्ट. अरे बापरे म्हणलं, हे काय लिहिलं एवढं. असं हे सगळं बघितलं आणि म्हणलं हे. तरी पण मग आम्ही विचार केला काय की आपण प्रोजेक्ट सबमिशन करणार आहे. ज्या कंपनीमध्ये मी काम केलं त्यांना मी ऑलरेडी सबमिट केला मेलवरती रिपोर्ट. मी काय जे काय तिथला अभ्यास केला किंवा जे काय माझं लर्निंग्स आहेत ते मी त्यांना ऑलरेडी सबमिट केलं. त्यांना मी हे पण विचारलं की आम्हाला बाबा असं प्रोजेक्ट रिपोर्टची एक फाईल तुम्हाला द्यावी लागेल. तर ते म्हणजे काही गरज नाही, तू आम्हाला रिपोर्ट सबमिट केला तर दॅट इज इनफ. असं तिथून मला उत्तर आल्यानंतर मग मी ठीक आहे, मग मला राहिला काय प्रश्न. माझ्या स्वतःसाठी एक प्रोजेक्ट ठेवायचा आहे तर तो एक स्पायरल बाइंडिंग मध्ये करतो आपण, किंवा अदरवाईज तो माझ्या लॅपटॉपमध्ये पण आहे. तर बिनकामाचं कशाला पेपर वेस्ट करायचे. आणि असं झालं. मग मी गेलो माझ्या प्रोजेक्ट कॉर्डिनेटरकडं की सर हे माझा रिपोर्ट. ते म्हणले 3 कॉपी सांगितल्यात मी तुम्हाला. सर 3 कॉपी कशासाठी हव्या आहेत. म्हणलं एक तुला, एक कंपनीला, एक युनिव्हर्सिटीला पाठवायला. सर म्हणलं मग ही युनिव्हर्सिटी तुमच्याकडे ठेवा ना, कंपनी तुम्हाला कशाला हवी आहे. कंपनीने मी ऑलरेडी प्रोजेक्टचं सबमिशन केलेलं आहे, त्यांना ते मेलवरती सफिशियंट, दे आर हॅपी विथ दॅट. आणि राहिला प्रश्न माझा, तर माझ्या लॅपटॉपमध्ये आहे. आता प्रोजेक्ट रिपोर्टरची सटकली ना भाई. प्रोजेक्ट कॉर्डिनेटर म्हणजे काय, तो तर बॉस. तो नाही नाही नाही, तुला 3 कॉपीजमध्ये करावं लागेल, नाही तर मी घेत नसतो. म्हणलं तुमचा कन्सर्न, मग माझ्यातलं पण मग जागो झाला ना भाई. म्हणलं भाई सर, तुमचा कन्सर्न कशासाठी, युनिव्हर्सिटीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तो घ्या. कंपनीचा तुमच्याशी मतलब नाही पाहिजे, माझ्या प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला मतलब नाही पाहिजे. तुम्ही माझ्या सर्टिफिकेट सही नाही करा काय करायचं बघा. ते आमच्या दोघातली हमरी वाढत चालली, कोणी ऐका नाही. शेवटी सर म्हणले, हा बघ माझ्याकडे तर तुला करायचं, तुला 3च रिपोर्ट सबमिट करावे लागतील, ना तर जमणार नाही. तर तुमच्यावरती कोणतरी हायर ऑथॉरिटी आहे, त्यांच्याकडे मला भेटायला, मी कोणाकडे जावं. ते म्हणले जावं डायरेक्टरकडे. एवढं बोलून ते आम्ही आलो खाली. ठीक आहे, डायरेक्टरकडे जातो. त्यांना वाटलं कदाचित मी जाणार नाही डायरेक्टरकडे. थोडंसं कॉलेजमधलं रेप्युटेशन, पूर्वीच्या विद्यार्थ्यांचं सगळं असं वातावरण होतं की ह्या सगळ्या गोष्टींना लोक घाबरायचे त्या इन्स्टिट्यूटमधले. आणि म्हणायचे अरे असं कसं करायचं, आपण कशाला उघड शिक्षकांना छेडायचं आणि तिथून आपण काहीतरी हातात घ्यायच्या गोष्टी. असं सगळं झाल्यानंतर सगळे माझे क्लासमेट सगळे माझ्या अवतीभोवती, अरे तुला काय कळतंय काय, देऊन टाक ना बाबा 2 रिपोर्टमध्ये, तुला फेलच करतील आणि ह्याव करतील त्याव करतील. हे लोकांचे प्रेशर जे होतं ना त्या इन्स्टिट्यूटमध्ये, ते सगळं बाहेर आलं माझ्यासमोर. म्हणजे नाही का, आपल्याला तर ह्यात हे आपण नाही सहन करू शकत. आपल्याला फेल तर होऊ शकत नाही मी कदाचित, पासिंग मार्क तर नक्कीच पाडू शकतो मी, फेल तर नाही होऊ शकत. आणि कुणी डेअरिंग करावं मला फेल करायचं, मी त्याला चॅलेंज करतो.
मी आता जाणार तर जाणार हायर अथॉरिटी. मग बाकीचे आणखीन दोघं तर आमच्या हॉस्टेलमधले मित्र, हे उसके लिए दम लगता है भाई पिछवाड़े में. म्हणलं चला बघायला, ज्याला बघायचं आहे त्याने माझ्याबरोबर चलावं. गेलो. एक से बोले दो से बोले चार लोक आम्ही हॉस्टेलमधले डायरेक्टरच्या केबिनच्या बाहेर. डायरेक्टरचे स्टेनो बाहेर विचारतात काय काम आहे. म्हणलं डायरेक्टरना भेटायचं आहे. ते म्हणलं तुमच्यावर कोण टीचर नाहीत का. म्हणलं का, ते टीचर नाहीत का. म्हणलं नाही, मी या इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आहे, डायरेक्टर ह्या इन्स्टिट्यूटचेच आहेत, मी त्यांना भेटू शकतो. स्टेनो पळतच आतमध्ये, काहीतरी भलतं घडणार आहे असं दिसायला लागलं. स्टेनो आतमध्ये पळत की वरून त्यांना कॉल गेला असेल प्रोजेक्ट कॉर्डिनेटरला, की वरून प्रोजेक्ट कॉर्डिनेटर खाली, अरे तुम्ही गेला नाही अजून. अरे डायरेक्टर त्यांना भेटायला, तुमच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही मला. बर. आणि तेवढ्या स्टेनो बाहेर, अहो सर आत या, बोलवलंय साहेबांनी. सर आतमध्ये साहेबांकडे. 2 मिनिटात आम्हाला बोलवणं आलं. हा बोला काय विषय आहे. सर म्हणलं ही स्टोरी आहे, 3 कॉपीजमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट मागतायत, त्यातला एक विद्यापीठाशी लागणार तो मी सबमिट केलाय, जो कंपनीला हवाय तो कंपनीला ऑलरेडी दिलाय मी मेलवरती, त्यांना हार्ड कॉपीची गरज नाही, बेसिकली ते धूळ खात पडेल. 3रा रिपोर्ट जो माझ्याकडे असणार आहे, माझ्या लॅपटॉपमध्ये मी स्वतःच बनवलाय, तर मला आणखीन प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन फिरायची काय गरज आहे. तसं कसं, मग असं नाही, ते आपल्या कॉलेजचा रूल आहे असं आहे तसं. म्हटलं कुठं रूल आहे दाखवा लिहिलेला. ठीक आहे म्हणलं, रूलवर आपण सगळं भांडण वगैरे करू सावकाश अवकाश, पण तत्पूर्वी मला एक विचारायचं होतं, किंवा हे माझं न म्हणण्यामागचं कारण मला तुम्हाला सांगायचं. बोला. असे डायरेक्टरची रिॲक्शन. सर म्हणलं मी माझा प्रोजेक्ट आता 60 पानांचा आहे, काही लोकांचा 35-40 पानांचा आहे, काही लोकांचा 200+ पानांचा आहे. ॲव्हरेज आपण सर्वांचे प्रोजेक्ट 100 पानांचे पकडून चालू. 3 कॉपीज करायचे, प्रत्येकाचे 300 पानं. 300 पानाचा प्रोजेक्ट प्रत्येकाने करायचा. असे 50 विद्यार्थी आम्ही, 50 गुणिले 300, 15,000 पानं. सोपं गणित. या 15,000 पानामधली किती पानं खरंच कामाला आली याचा विचार करा. तो तर नंतरचा भाग. आणखीन त्याच्यापूर्वी हा विचार करा की ती 15,000 पानं बनवायला किती झाडं कापले गेली असतील. माझ्या लेकरांना मला चित्र काढून नाही दाखवायचं का पृथ्वी तलावरती अशी काहीतरी झाडं होती ज्याच्यामुळे आम्हाला श्वास मिळायचा, हे मला दाखवायचं नाही. त्या प्रगतीनेच आपण डायरेक्टर जरा चिंतेमध्ये म्हणण्यापेक्षा विचारात गेले, अरे खरंच की हा गोष्ट तर खरं बोलताय. ठीक आहे म्हणलं, आम्ही पुढच्या वर्षी पण इम्प्लिमेंटेशन करू. सर म्हणलं माझ्याकडून लिहून घ्या की तुम्ही आज जर हे डिसिजन घेऊ शकला ना तर पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होणार आहे. पुढच्या वर्षीसाठी तुम्ही विचार करणार तर मी नसणार आहे पुढच्या वर्षी, तेव्हा तुम्ही परत करू शकणार आणि आम्ही पुढच्या वर्षी करू. ह्या सगळ्या भांडणातनं शेवटी ठीक आहे चला, पण माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी केलं. पुढं काय करायचं, तुम्हाला 3 कॉपी बनवावं लागतील. म्हणलं जशा मिळतील तशा घ्यावं लागतील. बाइंडिंग ऑलरेडी झालेलं आहे, त्याची कॉपी मिळेल, सबमिट करून घ्यायची. ठीक आहे. आणि सर पुढच्या वर्षीपासून तुम्ही नक्की चालू करताय. हो. आणि मला आठवत आहे त्याच्यानंतर जवळजवळ 5-6 वर्षानंतर मी असंच मुंबईला गेलो होतो कॉलेजमध्ये, तर आमच्याकडे गणपती फेस्टिवल खूप चांगला होता. तर तेव्हा मी तिथं गेलो होतो गणपतीला पाया पडायला हॉस्टेलच्या. तर तुम्ही असं सहज विद्यार्थ्यांना विचारलं की अरे अजूनही प्रोजेक्ट रिपोर्ट 3 कॉपीजमध्ये होतं का एकाच कॉपीमध्ये बघताय. त्याशी माझ्याकडे बघितलं, त्यांना काय कळालं नव्हतं, त्यांना तो रेफरन्स पण नव्हता. नाही आम्हाला 3 कॉपीजमध्ये भरायला लागतो, त्याशिवाय आम्हाला मार्क मिळतात. मी गणपतीला नमस्कार केला आणि म्हणालं या इन्स्टिट्यूटच्या फेऱ्यांमधनं ती झाडं तरी वाचव कमीत कमी, बाप्पा मोरया.